नमस्कार. जर तुम्ही एस-टी बसने प्रवास करत असाल आणि तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये प्रवास करायचा असेल तर तुमच्याजवळ एन-सी-एम-सी कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनही एन-सी-एम-सी कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर एन-सी-एम-सी कार्ड काढणं गरजेचं आहे. कारण एन-सी-एम-सी कार्ड काढण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत एन-सी-एम-सी कार्ड काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, महिला असाल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे एन-सी-एम-सी कार्ड काढून घ्या. एन-सी-एम-सी कार्ड काढण्यासाठी अंतिम तारीख काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक परिपत्रक काढून याबद्दलची माहिती दिलेली आहे. या परिपत्रकात नेमकी काय माहिती दिलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. येथे आल्यावर आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. येथे खाली पाहू शकता 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड बंधनकारक. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड हे 1 ऑगस्ट पासून बंधनकारक असणार आहे. खाली तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस-टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 1 ऑगस्ट पासून हे कार्ड जे आहे ते बंधनकारक असणार आहे. खाली तुम्ही पाहू शकता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आलेला आहे. खाली तुम्ही पाहू शकता की किती कार्डची नोंदणी झालेली आहे याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डसाठी तुम्ही प्रक्रिया करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. तुम्ही इथे खाली वाचू शकता. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड वितरण केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. एन-सी-एम-सी स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. या परिपत्रकात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 ऑगस्ट पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत लवकरात लवकर एन-सी-एम-सी स्मार्ट कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. तुम्ही एन-सी-एम-सी कार्ड काढले का? तसेच एन-सी-एम-सी कार्ड काढताना काही अडचणी येत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यामुळे इतरांनाही मदत होईल. तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती. माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.